नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमा आत्या घरी आलेल्या असतात, तर कल्पना ताई म्हणतात, "अगं प्रतिमा बस ना." तर त्यावेळी प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, "काय ग सायली, इतकी काम पडली आहे आणि मला म्हणतेस बस." तर सायली म्हणते, "आई अगं काम तर होतच राहतील आणि काम काय आम्ही करू, तू बस ना आराम कर." तर त्यावेळी कल्पनाताई प्रतिमा त्यांना म्हणतात, "प्रतिमा तुला एक महत्त्वाचं काम आहे, सायलीच्या डोहाळे जेवणाची सगळी तयारी कशी काय करायची, हे सगळं काही तुला ठरवायचं आहे." तर प्रतिमा आत्या म्हणतात, "अगं हो कल्पना, पण ही तयारी आणि या सगळ्याचं प्लॅनिंग आपण दोघींनी मिळून करायचं आहे." तर त्यावेळी कल्पना ताई सायलीकडे पाहतात आणि प्रतिमा आत्यांना म्हणतात, "प्रतिमा तुला खरं सांगू का, मला सायलीच्या ना सगळ्या हाऊस माऊस पूर्ण करायचे आहेत. मी एक काम करू का, मी आत्ताच गुरुजींना फोन करू का?" तर प्रतिमा आत्या म्हणतात, "हो चालेल, काही हरकत नाही." तर कल्पना ताई आता गुरुजींना फोन करतात, तर गुरुजी म्हणतात, "बोला ना कल्पना ताई." तर कल्पना ताई आता गुरुजींना म्हणतात, "गुरुजी मला ना माझ्या मोठ्या सुनेच डोहाळे जेवण करायचं होतं, त्यासाठी काही मुहूर्त वगैरे बघावं लागेल का?" तर गुरुजी म्हणतात, "मुहूर्त वगैरे असं काही नाही, परंतु उद्या आणि परवाचा दिवस शुभ आहे, खूप चांगला दिवस आहे आणि त्यानंतर 15 दिवसांनी मुहूर्त आहे." कल्पनाई म्हणतात, "हो का, मी एक काम करते, मी ठरवते आणि तुम्हाला कॉल करते, पण कदाचित मी उद्या किंवा परवाचाच दिवस ठरवेन, चला मग मी फोन ठेवू का?" असं म्हणत कल्पनाताई फोन ठेवतात आणि प्रतिमा आताना म्हणतात, "प्रतिमा आपण उद्याचाच दिवस ठरवूया का? सायली तुला चालेल ना?" तर सायली म्हणते, "आई तुम्ही दोघी जे काही ठरवाल ते मला चालेल." तर कल्पनात ताई म्हणतात, "प्रतिमा मग आपण उद्याचाच दिवस फिक्स करू." असं म्हणत आता दोघेही पुढे कस प्लॅनिंग करायचं याचा विचार करत असतात, तर सायली कल्पना ताईंना म्हणते, "आई तुम्ही जरा गोलूला घेता का, मला कुसुम ताईशी बोलायचं आहे." कल्पनाताई म्हणतात, "हो ना, दे माझ्याकडे." तर आता कल्पनाताई गोलूला घेतात. आता सायली फोन करण्यासाठी तिथून निघून जाते. कल्पनाताई गोलूला बोलत म्हणतात, "गोलू तुला खाली खेळायचं आहे का?" असं म्हणत त्याच्या हातात खेळणं देतात आणि त्यानंतर प्रतिमा आत्यांशी डोहाळे जेवण्याच्या तयारीबद्दल बोलत असतात. तिथे सायलीने कुसुमताईंना फोन केलेला असतो. कुसुमताई म्हणतात, "बोल सायली." तर सायली म्हणते, "कुसुमताई अगं सोनल घरी व्यवस्थित पोहोचली असेल ना ग?" तर कुसुमताई म्हणतात, "झालं म्हणजे अजूनही तुझ्या डोक्यात सोनलचाच विचार चालू आहे का?" तर सायली म्हणते, "हो ना, मला त्या सोनलची काळजी वाटते. ती तिच्या काकांच्या घरी व्यवस्थित पोहोचली असेल ना, तिच्या आई वडिलांना भेटली असेल ना. बरं तू एक काम करतेस का, तू तिच्या काकांना फोन करून विचारतेस की मी विचारू?" तर त्यावेळी कुसुमताई सायलीला म्हणतात, "तू किती दगदग करणार आहेस, तू नको फोन करूस, मी फोन करते आणि विचारते तिच्या काकांना, तू अजिबात काळजी करू नकोस." आता कुसुमताई आणि सायली यांच हे बोलणं श्वेताने ऐकलेलं असतं, तर सायली कुसुमताई ना म्हणते, "मला ना सतत सोनलची आठवण येत असते, सतत विचार येत असतो. ती जेवली असेल का, ती काय करत असेल, तिला त्या घरात करमत तर असेल ना, तिला तिथे शांत झोप लागत असेल की नाही. बरं गौरी कशी आहे, गौरी काय करते?" तर कुसुमताई म्हणतात, "गौरीची काळजी करू नकोस, आता निदान थोडं थोडं का होई ना, पण खायला तरी सुरुवात केली आहे. तिने हळूहळू डोळते." ती आता सायली इथे फोनवर बोलत असते. कुसुमताई आणि कल्पनाताई यांच्या बोलण्यामध्ये त्या हरवून गेलेल्या असतात. त्या दोघीही सायलीच्या डोहाळे जेवणाची तयारी कशी करायची यावर चर्चा करत असतात आणि या सगळ्यांची नजर चुकून गोलू घराबाहेरच्या दरवाजापर्यंत आलेला असतो. आता दरवाजाला पकडून तो उभा राहतो आणि त्यावेळी मात्र प्रतिमा त्यांचा लक्ष जातो. प्रतिमा त्या घाबरतात आणि म्हणतात, "गोलू कल्पना अगं बघ ना, गोलू कुठे गेलाय?" तर त्यावेळी कल्पनात ताई सुद्धा पाहतात, त्याही घाबरतात आणि मोठ्यानेच म्हणतात, "गोलू." तर आता या दोघींचा आवाज येताच सायली सुद्धा मागे वळून पाहते आणि म्हणते, "गोलू." तिघेही घाबरून गेलेले असतात, कारण गोलू दरवाजाला पकडून उभा असतो, परंतु आता त्याचा तोल जाईल
याची मात्र तिघांनाही भीती असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं प्रियाला आता श्वेताचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणते, बोल श्वेता. तर त्यावेळी श्वेता प्रियाला म्हणते, बरं ऐक, फोटो आणि चिठ्ठी तयार आहेत ना? तर प्रिया म्हणते, हो, पण एवढे का घाई? तर त्यावेळी श्वेता म्हणू लागते की मी आत्ताच कुसुमताई आणि सायली या दोघांचेही बोलणं ऐकले आहे. सायली कुसुमला म्हणत होती की आता आपल्याला सुरेश यांना फोन करून त्या सोनलची खुशाली विचारावी लागेल आणि कदाचित आता कुसुमताई ते सुरेश यांना फोन करण्याची शक्यता आहे. म्हणून मला असं वाटते की तो फोटो आणि चिठ्ठी लवकरात लवकर पाठवा. तर त्यावेळी आता प्रिया म्हणते, हो, ते तर तयार आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. मला वाटलंच होतं की हे सगळं काही असं घडणार. तर श्वेता म्हणू लागते, परंतु सुरेश यांनाही कदाचित फोन जाईल. मग त्या सुरेशला काय बोलायचंय हे माहीत आहे ना? या सगळ्या गोष्टी मॅनेज होतील ना? तर प्रिया म्हणते, हो, होईल मॅनेज. इतक्या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या तो तिथे येऊन बोलला. सायली अर्जुनचा विश्वास बसला आणि ही गोष्ट मॅनेज होणार नाहीये का? काही हरकत नाही, त्याला काय बोलायचं हे मी सांगेनच, त्यामुळे तू घाबरू नकोस. असं म्हणत आता प्रिया फोन ठेवते आणि नागराजना म्हणते, तुम्ही एक काम करा, सचिनला लगेच फोन करा आणि ती चिठ्ठी आणि फोटो मागून घ्या. आणि हो, कदाचित त्या सुरेशला फोन येईल आणि सोनलशी सायली किंवा कुसुम बोलण्याचा प्रयत्न करतील, तेही मॅनेज करावा लागेल. नागराज म्हणतो, हो, करतो, मॅनेजट करायचंय. असं म्हणत नागराज आता सचिनला फोन करायला घेतो. तर दुसरीकडे सुभेदाराच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली जीवाचीही पर्वा न करता गोलूला वाचवण यासाठी धावत पळत दरवाजापर्यंत येते आणि लगेच गोलूला उचलून घेते आणि त्यानंतर कल्पना ताईंकडे देते. तर त्यावेळी सायली धावत पळत आल्यामुळे तिला त्रास होत असतो. प्रतिमा त्या सायलीला विचारतात, सायली बाळा, तू ठीक आहेस ना? परंतु सायलीच्या थोडं पोटात दुखत असतं. पण त्याच वेळी मात्र अस्मिता सुद्धा घरी आलेली असते. हा घडलेला सगळा प्रकार अस्मिताने पाहिलेला असतो आणि त्यावेळी मात्र अस्मिता खूप चिडते आणि म्हणते, आता गोलूच बोट दरवाजात चिमटलं असतं, तुमच्या कोणाचाच लक्ष नव्हता का? आता मात्र सर्वजण शांत होतात. अस्मिता रागानेच गोलूला आपल्याकडे घेते. तर कल्पनाताई अस्मिताला समजावत म्हणतात, नाही अस्मिता, असं काही नाहीये. रांगत रांगत दरवाजापर्यंत कधी आला आम्हाला कळालंच नाही. तर अस्मिता म्हणते, तेच म्हणते मी, तुम्ही कोणीही त्याला सांभाळत नाही आहात किंवा त्याच्याकडे लक्षही देत नाही आहात. तर कल्पनात ताई मात्र शांतच होतात. प्रतिमा त्या म्हणतात, नाही ग अस्मिता, असं नाहीये. गोलू आता रांगायला लागलाय, मग त्याच्या मागून सगळ्यांची धावपळ तर होणारच ना? सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता अगं मी होते ना, त्याला काहीही झालेलं नाही. तर अस्मिता म्हणते, म्हणून आपण रिस्क घ्यायची आहे का? आणि तरी मी म्हणते की स्मितला सांभाळायला कोणीतरी माणूस असायला हव्या या घरात आणि म्हणूनच मी एक ज्ञानी हायर करण्याचा प्रयत्न करते. तर त्याला तुम्हीही नकार देताय, हे का करताय असं? तर त्यावेळी सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता खरं तर माझंच चुकलं, मी फोनवर बोलत होते आणि त्या नादातच माझा गोलूकडे दुर्लक्ष झाला. सायली अस्मिताला सॉरी बोलते, परंतु अस्मिता मात्र इतकी चिडलेली असते की सायलीला म्हणते, अशा बाबतीत सॉरी म्हणून नंतर काही उपयोग होतो का? आता अस्मिता इतकी चिडलेली पाहून अश्विन अस्मिताला शांत करत म्हणतो, अस्मिताई तू अगोदर शांत हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू मम्मा आणि सायली वहिनीशी बोलतेस हे विसरू नकोस. तर अस्मिता अश्विन म्हणते, या सगळ्यात मी काय चुकीचं बोलते ते तरी सांग मला. अरे मी फक्त एवढंच म्हणते की मम्माला हा लोड झेपणार नाहीये, आता तिला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे आणि म्हणूनच एखादी ज्ञानी हायर करूया. तर आता सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता अगं मी आहे ना घरी, यापुढे अशी चूक नाही होणार, माझा गोलूकडे दुर्लक्ष होणार नाही याची मी तुला खात्री देते. पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता अगं विमल नाहीये, त्याच्यामुळे सगळ्याच कामांचा भार आमच्यावर पडतोय आणि त्यात सायलीची तब्येत सुद्धा नाजूक आहे, तू समजून घे ना अस्मिता.
तर अस्मिता म्हणते हो मी समजून घेते, म्हणूनच मी तुम्हाला ही गोष्ट सुचवली की आपण स्मिथसाठी एक ज्ञानी हायर करूया. या सगळ्याचा लोड तुम्ही दोघींनी नका घेऊ, कारण तेवढा आता तुम्हाला झेपणार नाहीये, कारण या सगळ्या गोष्टींचा भार आणि त्या स्मिथला सांभाळण्याची जबाबदारी हे सगळं काही हँडल होणार नाही. तर प्रतिमा त्या कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना या सगळ्या गोष्टींना तू एवढा विरोध का करतेस? जर गोलूला प्रेमाने सांभाळणारी एखादी मुलगी मिळत असेल तर काहीच हरकत नाही. कल्पना ताई म्हणतात, बरं ठीक आहे, गोलूला सांभाळणारी एखादी मुलगी जर शोधत असाल तर ती व्यवस्थित पारखून घ्या म्हणजे झालं. तर अस्मिता म्हणते, हो मम्मा, मी माझं बाळ असं कोणाच्याही हातात सोपवेल का? तर अश्विन म्हणतो, ठीक आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण नंतर विचार करूया, परंतु आता तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीचा ट्रेस घेऊ नका. परंतु जे काही घडलेलं असतं त्यामुळे सायलीला मात्र खूप वाईट वाटतं. ती दुखावली गेलेली असते. तिला वाटत असतं की हे सगळं काही फक्त आपल्यामुळे घडलं आहे. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं कुरिअर आलेलं असतं. कुसुमताई कुरिअर घेत असतात तर मधुभाऊ आवाज देत म्हणतात, कुसुम अगं काय झालंय, कुरिअर आलंय का? तर कुसुमताई म्हणतात, हो तेच बघते. आता कुसुमताई कुरिअर खोलून पाहतात तर त्यावेळी एक चिठ्ठी आणि फोटो असतात. मधुभाऊंना त्या आवाज येत म्हणतात, मधुभाऊ पाहिलात का? अहो, त्या सोनलच्या काकांनी एक पत्र आणि खोटोही पाठवलेत असं म्हणत आता कुसुमताई ते खोटो मधुभाऊंना दाखवतात. मधुभाऊ म्हणतात, वाह वाह, हे मात्र छान केले त्यांनी असं म्हणत ते खोटो पाहतात आणि काकांना म्हणतात, बघताय ना सोनलच्या चेहऱ्यावरचा आनंद, किती छान आनंदात आहे नाही मुलगी. आता हे सगळे खोटो फोटो एआयच्या माध्यमातून तयार केलेले असतात, परंतु कोणाला काहीच कळालेलं नसतं. तर त्यावेळी मधुभाऊ कुसुमताईंना विचारतात की कुसुम चिठ्ठीत काय लिहिलंय? तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात, मधुभाऊ या चिठ्ठीत हेच लिहिलंय की सोनल तिच्या घरी अगदी सुखरूप पोहोचली आहे. खरं तर तिला पाहून तिची आई ढसाढसा रडतच होती आणि तिचे वडील ते आजारी असतात, परंतु तिला पाहिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते. खरंच सोनल घरी गेली, पण या सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत होतायत. खरं तर सोनल घरी कधी पोहोचते याचीच उत्सुकता सायलीला लागली होती. सायली तर सतत फोन करत होती, तिला तर चैन कुठली पडते. आता सुद्धा तिला शांत झोप लागली नसणार. खरं तर सायलीला ना सगळ्यांचीच खूप काळजी. तर त्यावेळी मनू म्हणते की हो ना सायली ताई इथे असू देत किंवा तिच्या घरी असू देत, तिला मात्र आपल्या सगळ्यांचीच काळजी वाटते. तर काका म्हणतात, खरं तर सोनल आपल्या आश्रमातील सगळीच माणसं खूप चांगली आहे. त्यावेळी मनू म्हणते, नाहीये काका, असं काही नाही, ती प्रिया एक नंबरची कुस्की होती. तिचा स्वभाव अगदी सायली ताईच्या विरुद्ध होता. मधुभाऊ म्हणतात, हो म्हणूनच तिच्यास स्वभावापायी आज ती जेलमध्ये आहे ना. तर हे सगळं ऐकल्यानंतर श्वेताला मात्र राग येत असतो. तर इथे कुसुमताई त्या सगळ्याचे खोटो काढून सायलीला पाठवत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली या सगळ्या गोष्टीने खूप अस्वस्थ असते. जो घडलेला प्रकार असतो तो सायलीला पुन्हा पुन्हा आठवत असतो. गोलूच दरवाजापर्यंत जाणं आणि दरवाजात हात चिमटण्याची शक्यता, या सगळ्या गोष्टी सायलीला आठवत असतात. पण सायलीने गोलूला तिथून वाचवलेलं असतं, पण शेवटी हे सगळं काही आपल्यामुळेच घडलं असतं. या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं. सायलीला अस्मिताच बोलणं ही आठवत असतं. त्या सगळ्या गोष्टीचा ती विचार करत असते आणि त्याच वेळी सायलीला मेसेज आलेला असतो. सायली मोबाईल पाहते तर त्यावेळी कुसुमताईंनी सायलीला खोटो आणि ते पत्र पाठवले असं आता ते पाहून सायली खुश होते, कारण सायलीला सोनलची ही काळजी वाटत असते. त्यावेळी अर्जुन सायलीसाठी दुधाचा ग्लास घेऊन येतो, पण सायली मात्र विचारात हरवून गेलेली असते. सतत तिला त्याच गोष्टीचे विचार मनात येत असतात. तर त्यावेळी अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, बायको तू आज जेवली नाहीयेस का? तर त्यावेळी सायली हे प्रश्नाचे उत्तर न देता अर्जुनला प्रश्न करत म्हणते, मी आई म्हणून
कुठे कमी तर पडणार नाही ना? तर अर्जुन सायलीला म्हणतो, असं का बोलतो तेस तू? तर सायली म्हणते, गोलूला सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. आज माझं थोडं दुर्लक्ष झालं आणि गोलू रांगत रांगत दरवाजापर्यंत गेला. त्याच कदाचित दरवाजात बोट चिमटलं असतं, असं म्हणत सायली घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगते. आणि सायली पुढे अर्जुनला म्हणते की अशी चूक जर आपल्या मुलाच्या खुश होते आणि म्हणू लागते, हो चालेल ना, काही सरकत नाही, काय करायचंय, धोनी भांडी लादी पुसणं सगळं काम मी करेन. तर त्यावेळी सायली म्हणते, नाही नाही, यातलं काहीच करायचं नाहीये. तुला फक्त माझी ननंद आहे ना, तिचा मुलगा आहे स्मिथ, तो काही महिन्यांचा आहे, त्याला सांभाळायचं आहे. तर श्वेता म्हणते, हो मी सांभाळे ना, काही हरकत नाही. आणि मध्ये ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी मी आश्रमात सुद्धा येईल, कारण मधुभाऊ आणि काका या दोघांकडे सुद्धा थोडं लक्ष द्यायला हवास ना? तर सायली म्हणते, हो. तर श्वेता तर खूप खुश होते आणि श्वेता मनाशीच म्हणते, खरंच प्रिया बोलते ते अगदी खरं आहे. ही मूर्ख सायली कोणावरही अगदी पटकन विश्वास ठेवते. माझ्यावर तर तिने किती आंधळा विश्वास ठेवलाय आणि म्हणूनच अस्मिताच बाळ सांभाळण्याची जबाबदारी तिने माझ्यावर सोपवली आहे. तर सायली मनाशीच म्हणते, खरं तर बरं झालं आता श्वेता मिळाली आहे. श्वेता इतकी विश्वासू मुलगी कोणी असूच शकत नाही. आता अस्मिताचंही दान कमी होईल आणि आईच्याही. तर त्यानंतर सायली श्वेताला म्हणते, बरं श्वेता, आता आपल्याला निघावं लागेल. श्वेता म्हणते, आता? तर सायली म्हणते, हो, आता निघताना 2 दिवसापुरते कपडे घे, यानंतर आलीस की बाकी सगळे कपडे घेऊन चल. तर श्वेता म्हणते, हो काही हरकत नाही. तर श्वेताला सायली म्हणते, खरं तर आज माझं डोहाळे जेवण आहे आणि आज जर तू घरी आलीस तर आईंना थोडी मदतच होईल ना? तर श्वेता म्हणते, हो हो, मी त्यांना सगळी मदत करेन. तर सायली श्वेताला म्हणते, हो श्वेता, परंतु या सगळ्याबद्दल तू घरच्यांना कोणालाही काही सांगू नको, कारण या सगळ्यांना आई स्वतः फोन करून आमंत्रण देणार आहे. श्वेता म्हणते, हो चालेल, मी कोणाला काही सांगत नाही, मी बॅग भरते. हा असं म्हणत श्वेता बॅग भरण्यासाठी तिथून निघून जाते. तर त्यावेळी या सगळ्याबद्दल सायली आता मधुभाऊ आणि कुसुमताई या दोघांना सांगते. सायली मधुभाऊंना म्हणते, काही दिवसापासून आम्ही अस्मिताच्या बाळासाठी कोणीतरी सांभाळायला शोधत आहोत. मला असं वाटत की त्यासाठी श्वेता योग्य आहे आणि म्हणूनच मधुभाऊ मी असा विचार केला की श्वेताला आमच्या घरी राहायला घेऊन जाते, म्हणजे तिच्या अस्मिताच्या बाळाला सांभाळणेही होईल, तिलाही 4 पैसे मिळतील आणि आम्हालाही मदत होईल. मधुभाऊ म्हणतात, काही हरकत नाही. कुसुमताई म्हणतात, कल्पना तर छान आहे, परंतु आश्रमातील सगळ्याच मुलांना तिच्या लळा लागलाय ना? तर मधुभू म्हणतात, मग ती आश्रमात येणारच नाहीये का? म्हणजे ती दुपारी जर ते बाळ झोपलं तर आश्रमात येऊ शकते ना? तर सायली म्हणते, हो तसही ती आश्रमात येऊ शकते, कारण आपल्या 2 घरांमध्ये अंतर किती आहे? 10 मिनिटाच तर अंतर आहे. तर त्यावेळी आता सोम्या आणि आश्रमातील मुलं अगदी फुगून असतात. सायली म्हणते, काय रे, काय झालं तुमचं? तर सोम्या म्हणतो, बघ ना सायली ताई, आता मुली सगळ्या पिकनिकसाठी जात आहेत आणि आम्ही मात्र इथेच. तर त्यावेळी सायली म्हणते, ते पिकनिक कसली पिकनिक? तर कुसुमताई म्हणतात की हो, म्हणजे मानसीचं नाव ते मेन काम भरतकाम यामध्ये नोंदवलं. त्यावेळी त्या मॅडम म्हणाल्या होत्या की कर्जतला पिकनिक जाणार आहे, पण ती आत्ताच जाणार आहे हे ते म्हणाले नव्हत्या. तर त्यावेळी आता सगळ्याच मुली आपापल्या बगा घेऊन येतात. तर मानसी म्हणते, कुसुमताई अगं आजच जाणार होती, कारण तुझं मॅडमशी बोलणं झालं होतं, त्या म्हणाल्या होत्या की उद्याच पिकनिक जाणार आहे आणि त्यावेळी तर तू हो म्हणाली होतीस. तर कुसुमताई म्हणतात, मला आठवत नाही, म्हणजे मी नीट ऐकलं नाहीये, मला असं वाटते. तर त्यावेळी आता सगळ्याच मुली कर्जतला पिकनिकसाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे आपण याला पाहायला मिळतं, श्वेता आता प्रियाला फोन करते. तर प्रिया आता हॉस्पिटलमध्ये नाही तर जेलमध्ये पुन्हा आलेली असते. तर आता प्रिया श्वेताला म्हणते, बोल ग. तर त्यावेळी घडलेला सर्व प्रकार श्वेता प्रियाला सांगते आणि म्हणू लागते,
प्रिया आता तू कुठे आहेस, हॉस्पिटलला की जेलमध्ये? तर प्रिया म्हणते ते महत्वाचं नाहीये, तू फोन का केलायस तो सांग. तर श्वेता म्हणते की आजपासून सायलीने तिच्याच घरी मला काम दिलं आहे, त्यामुळे आता मला तिथे जावं लागेल. तर त्यावेळी प्रिया म्हणते तू यासाठी नकार दिला नाहीयेस का, कारण आता तुझी खरी गरज ही आश्रमात आहे, तू तिथे जाणं योग्य नाही. तर श्वेता म्हणते नाही, मी तिला होकारच दिला, कारण अधेममध्ये मी आश्रमात येतच राहीन. तर त्यावेळी प्रिया म्हणते काही हरकत नाही, आमच ज्यावेळी काम असेल त्यावेळी तू आश्रमात असणं गरजेचं आहे. तर श्वेता म्हणते हो, आता सुभेदारांच घर आणि आश्रम दोन्ही माझ्या ताब्यात आहेत. तर आता प्रिया म्हणते बरं ठीक आहे, परंतु कधी निघणार आहेस तू? तर त्यावेळी श्वेता म्हणते आत्ताच जावं लागेल, कारण आज सायलीच डोहाळे जेवण आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रिया चिडते आणि म्हणू लागते आज आणि सायलीच डोहाळे जेवण? खरं तर सायलीच्या अगोदर मी प्रेग्नेंट आहे, मग माझं डोहाळे जेवण असायला होतं ना, मग तिथे सायलीचं कौतुक होणार आहे, तिचं डोहाळे जेवण होणार, आणि मी काय इथे पांढऱ्या साडीत इथेच चढत बसणार आहे का? तर त्यावेळी श्वेता म्हणते पण आता त्याला काही इलाज नाहीये. तर प्रिया म्हणते आहे माझ्याकडे प्रत्येक गोष्टीला इलाज आहे, मी सायलीला हे सुख उपभोगू देणार नाही. आजच आपण मानसी आणि आश्रमात आलेल्या 2 नवीन मुलींना उचलणार आहोत. तर श्वेता म्हणते ते कसं शक्य आहे? प्रिया म्हणते शक्य आहे, तू फक्त त्या मुली कुठे जातायत, काय करतायत या सगळ्याची मला माहिती द्यायची आहे, कारण जर आपण त्या मुलींना आज उचललं तर या सगळ्याचं कारण आता सायलीच ठरणार आहे, त्यामुळे आता त्या मुलींना उचलायचं आहे. तर श्वेता म्हणते बरं, मी तुला सगळी माहिती देतच राहीन, पण तू आता फोन ठेव. आता प्रिया फोन ठेवते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली त्या सगळ्या मुलींना पिकनिकला जाण्याची संधी देते आणि म्हणू लागते मी तुम्हाला पिकनिकला जाण्याची परवानगी देतीये, पण सगळ्यांनी अगदी नीट शिस्तीत वागायचे आहे. तर मानसी म्हणते हो सायली ताई, तू काळजी करू नकोस, आणि पिकनिकची बस ही आमच्या क्लासच्या समोरूनच निघणार आहे. तर त्यावेळी आता हे सगळं बोलणं श्वेताने ऐकलेलं असतं, आणि आता श्वेता हे सगळं काही प्रियाला मेसेज करून सांगते मानसी आणि आश्रमातील सगळ्या मुली क्लासच्या ट्रिपसाठी निघत आहेत. आणि ही ज्यावेळी बातमी प्रियाला कळते त्यावेळी प्रिया लगेच फोन करते आणि म्हणू लागते श्वेताचा मेसेज मी तुला फॉरवर्ड करते. त्या सगळ्या मुली कर्जतवरून निघाल्यात की मग त्यांना लगेच उचलायचं आहे. काय आहे ना, मला सायलीला आता या डोहाळे जेवणाच स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे. तर आता प्रियाचा हा डाव खरंच सक्सेसफुल होईल का, की सायली अर्जुन उधळून लावतील? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.